नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गुणाकार. एक अंकी गुणाकारापासून आपण सुरुवात करणार आहोत. 3 अंकी गुणाकारापर्यंत आपण गुणाकार समजून घेणार आहोत. गुणाकार करण्याचे मित्रांनो काही नियम आहेत, काही ट्रिक्स आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपण जास्त वेळ या ठिकाणी घेत नाहीये. लगेच आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. एक अंकी गुणाकार आपण बघतोय 5 गुणिले 4. तर मित्रांनो, या गुणाकारामध्ये 5 आहे गुण्य, 4 आहे गुणक आणि आपलं जे उत्तर येणार आहे ते असेल गुणाकार. तर आता गुणक म्हणजे काय? ज्या संख्येने गुणतो त्याला आपण गुणक म्हणतो. ज्या संख्येला गुणलं जातं त्याला आपण गुण्य म्हणतो. म्हणजे आपण 4 ने गुणणार 5 ला. मग आता आपण 4चा पाढा 5 पर्यंत म्हणणार. 4 पंचे 20. मित्रांनो, आपला गुणाकार आला 20. बघा, ज्या संख्येने गुणतो त्याला आपण गुणक म्हणतो. ज्या संख्येला गुणलं जातं ते असतं गुण्य आणि जे उत्तर येतं तो असतो गुणाकार. बघा आता 8 गुणिले 3 म्हणजे 3चा पाढा आपण 8 पर्यंत म्हणणार. 3 8 24. त्यानंतर 4 गुणिले 9. 9चा पाढा आपण 4 पर्यंत म्हणणार. 9 चोक 36. त्यानंतर 7 गुणिले 2. मित्रांनो, 2चा पाढा आपण 7 पर्यंत म्हणणार. 2 साती 14. त्यानंतर 6 गुणिले 9. 9चा पाढा 6 पर्यंत म्हणणार. 9 सख 54. मित्रांनो, या गुणाकारामध्ये गुणक ज्या संख्येने गुणतो, गुणक आहे 9, गुण्य आहे 6 आणि 54 हा आपला गुणाकार आलेला आहे. गुणाकार म्हणजेच आपलं उत्तर असतं. यानंतर आहे 2 अंकी संख्यांचा गुणाकार. यानंतर मित्रांनो, 2 अंकी संख्यांचा गुणाकार कसं करणार ते आपण समजून घेतोय. बघा, आता 43 गुणिले 21. 21 आहे गुणक, 43 आहे गुण्य आणि जो गुणाकार येईल ते असेल आपलं उत्तर. मित्रांनो, शेवटी उत्तर येतं ते आपलं गुणाकार असतो. बघा, मग आता 21 ना आपण काय करणार? 43 ला गुणणार. मग आता 21चा पाढा जर पाठ नसेल तर मित्रांनो काय करणार? सुरुवातीला 21 मध्ये एकक स्थानी आहे 1. आपण अगोदर 1 ने गुणणार. 1 गुणिले 3. मित्रांनो, 1 त्रिक 3. त्यानंतर 1 चोक 4. 1 ने गुणलं, उत्तर तेवढंच आलं 43. त्यानंतर आता 2 ने गुणणार. 2 आहे दशक स्थानी म्हणून दशकाचा या ठिकाणी घेतला 0. त्यानंतर 2 त्रिक 6 आणि 2 चोक 8. मित्रांनो, गुणाकारामध्ये या ठिकाणी खाली होते बेरीज. मग 3 अधिक 0 3. 4 आणि 6 10. हातचा आला 1. 8 आणि 1 9. उत्तर आलं 903. मित्रांनो, 903 आला आपला गुणाकार. त्यानंतर बघा 34 गुणिले 65. आता आपण 65 ने 34 ला गुणणार. अगोदर 65 मध्ये सुद्धा एकक स्थानी आहे 5. अगोदर 5 ने गुणणार. 5 चोक 20. मित्रांनो, हातचे आले 2. 5 त्रिक 15. 15 मध्ये 2 मिळवले झाले 17. यानंतर आता मित्रांनो 6 ने गुणायचं. 6 आहे दशक स्थानी म्हणून दशकाचा घेतला 0. 6 चोक 24. हातचे आले 2. 6 त्रिक 18. 18 आणि 2 20. पुन्हा मित्रांनो होणार बेरीज. 0शी 0. 7 आणि 4 11. हातचा आला 1. 1 आणि 1 2. 2शी 2. गुणाकार आला 2210. यानंतर पुढचा गुणाकार 97 गुणिले 66. मित्रांनो, हा गुणाकार व्यवस्थित समजून घ्या. याच्यामध्ये एक ट्रिक आहे. 97 गुणिले 66. आपण 66 ने 97 ला गुणणार. अगोदर एकक स्थानी असणाऱ्या 6 ने गुणणार. 6 ने आपण 97 ला गुणणार. 6 7 42. हातचे आले 4. 6 9 54. 54 आणि 4 58. बघा मित्रांनो, 6 ने 97 ला गुणल्यानंतर गुणाकार आलेला आहे 582. आता दशक स्थानच्या 6 ने गुणायचंय. मग दशकाचा अगोदर घेतला 0. आता मित्रांनो 6 ने 97 ला गुणलं, गुणाकार आला 582. आता पुन्हा 6 ने 97 लाच गुणायचं आहे. गुणाकार 582च येणार आहे. फक्त हे 582 कसे लिहून घ्यायचे तर समजून घ्या. 582. मित्रांनो, दशक स्थानचा हा अगोदर 0 घेतला आणि त्यानंतर 582 लिहून घेतले. म्हणजे मित्रांनो पुन्हा 6 ने 97 ला 6 7 42. 6 9 54 असं करत बसण्याची आवश्यकता नाही. आता करणार आपण बेरीज. 2 8 आणि 2 10. हातचा आला 1. 8 आणि 5 13 आणि 1 14. हातचा आला 1. 5 आणि 1 6. गुणाकार आला 6402. आता पुन्हा 24 गुणिले 55. मित्रांनो, पुन्हा
या प्रकारचाच हा गुणाकार आहे. 5ने अगोदर 4ला गुणणार, 5 चोक 20, हातचे आले 2, 5 दोन्ही 10 आणि 2, 10 आणि 2 12. त्यानंतर आता मित्रांनो दशकाचा घ्यायचा 0. आता आपल्याला या 5ने गुणायचंय. हा 5 आहे दशक स्थानी म्हणून दशकाचा 0 घेतला. मित्रांनो 5ने 24ला गुणलं, उत्तर गुणाकार आला 120. आता या 5ने 24ला गुणल्यावर सुद्धा गुणाकार 120च येणार आहे, पण तो डायरेक्ट लिहून घ्या. मग या पद्धतीनंच 120 म्हणजे हा दशकाचा 0 सोडून द्या आणि त्यानंतर 120 लिहून घ्या. मग करा बेरीज. 0 0, 2 2, 1 आणि 2 3 1. मित्रांनो गुणाकार आला 1320. पुढचा गुणाकार आहे 86 गुणिले 89. मित्रांनो हा गुणाकार तुम्ही सोडून बघा. यानंतर आता आपण जाणार आहोत 3 अंकी गुणाकाराकडे. यानंतर आहे 3 अंकी गुणाकार. बघा 104 गुणिले 542. मित्रांनो गुणाकार समजून घ्या. या संख्येला आपल्याला 542 ने गुणायचं आहे. मग आता 542 मध्ये अगोदर एकक स्थानी आहे 2, 2 ने आपण 104 ला गुणणार. बघा बे चोक 8, बे 0 0 आणि बे 1 बे. यानंतर आता दशक स्थानी आहे 4, 4 ने गुणणार म्हणून अगोदर या ठिकाणी दशकाचा घेतला 0. 4 चोक 16, हातचा आला 1, 4 0 0 81 1. त्यानंतर 4 1 4. आता मित्रांनो पुन्हा आता 5 ने गुणायचे. 5 आहे शतक स्थानी म्हणून शतकाचे 2 शून्य घेतले. 5 चोक 20, हातचे आले 2, 5 0 0 2 2 आणि 5 1 5. मित्रांनो गुणाकारामध्ये खाली होणार बेरीज. 8 8, 6 6, 2 आणि 1 3, 4 आणि 2 6, 5 5. उत्तर आलं 56,368. मित्रांनो हा गुणाकार आहे. हे आहे आपलं उत्तर. आता पुढे आहे 623 गुणिले 205. समजून घ्या एकक स्थानी आहे 5. सुरुवातीला आपण 5 ने गुणणार, त्यानंतर 0 ने गुणणार आणि त्यानंतर 2 ने. मग आता 5 त्रिक 15, हातचा आला 1, 5 दुने 10 आणि 1 11, हातचा आला 1, 5 सख 30, 30 आणि 1 31. आता यानंतर दशक स्थानी आहे 0, दशकाचा 0 देऊन घ्या. आता 0 ने गुणायचंय मित्रांनो आपल्याला 623 ला. मग 0 ने कोणत्याही संख्येला जर गुणलं तर गुणाकार काय येतो? 0 येतो. मग 0 गुणिले 3 0, 0 गुणिले 2 0, 0 गुणिले 6 0. आता यानंतर मित्रांनो आपल्याला गुणायचं आहे 2 ने. हा 2 आहे शतक स्थानी म्हणून हे शतकाचे अगोदर 2 शून्य देऊन घेतले. शतकाचे 2 म्हणजे शतकामध्ये 100मध्ये 2 शून्य असतात म्हणून हे 2 शून्य लिहिले. आता 2 ने गुणायचे. बेत्रिक 6, बे दुने 4 आणि बेसक 12. गुणाकारामध्ये होते बेरीज. 5 5, 81 1, 6 आणि 1 7, 4 आणि 3 7, 2 2, 81 1. मित्रांनो आपलं उत्तर आलं 1,27,715. यानंतर आणखी एक गुणाकार आहे मित्रांनो 546 गुणिले 333. हा गुणाकार सोपा आहे. बघा कसा सोपा आहे, कारण की या अगोदर या प्रकारचा एक गुणाकार आपण बघितलेला आहे. बघा आता 3 ने आपण गुणणार 6 ला, म्हणजे 3 या संख्येने 546 ला सुरुवातीला गुणून घेऊयात. 3 सक 18, हातचा आला 1, 3 चौक 12 आणि 1 13, हातचा आला 1, 3 5 15 आणि 1 16. मित्रांनो 3 ने 546 ला गुणल्यावर गुणाकार किती आला तर 1638. आता गुणायचे पुन्हा 3 नेच आणि हा 3 आहे दशक स्थानी म्हणून दशकाचा घेतला 0. मित्रांनो आता गुणाकार करत बसण्याची आवश्यकता नाहीये. 1638 लिहून घ्या. बघा आता पुन्हा गुणायचंय शतक स्थानच्या 0 ने. मग शतक स्थानच्या 3 ने गुणायचंय. मग हे शतकाचे 2 शून्य लिहून घ्या आणि पुन्हा 1638 लिहा. करा बेरीज. 8 8, 8 आणि 3 11, हातचा आला 1, 1 आणि 6 7, 7 आणि 3 10 आणि 8 18, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 6 8, 8 आणि 3 11, हातचा आला 1, 1 आणि 1 2 6 आणि 2 झाले 8, 81 1. मित्रांनो या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 1,81,818. मित्रांनो पुढे आणखी एक गुणाकार आहे 912 गुणिले 222. याच पद्धतीनं हा गुणाकार सोडवायचा आहे. मित्रांनो पुढचा गुणाकार तुम्ही सोडवा. यानंतर आणखी आपल्याला काही मित्रांनो गुणाकारामधील ट्रिक, काही नियम या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. मित्रांनो हा आहे 4 नंबरचा प्रकार.
आता प्रकार म्हणजे या ठिकाणी आपण या प्रकारचे उदाहरणं बघणार आहोत. तर काय आहे या प्रकारच्या उदाहरणामध्ये? तर ज्या वेळेला गुणाकारामध्ये गुण्य किंवा गुणक, बघा गुणाकारामध्ये गुण्य म्हणजे गुणक म्हणा किंवा गुण्य म्हणा, दोघांमध्ये एक संख्या ही 10, 100, 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000 यापैकी असते. बघा ज्या वेळेला गुण्य किंवा गुणक यामधील कोणती पण एक संख्या 10, 100, 1000, 10,000, 1,00,000 या पटीमध्ये असते मित्रांनो, हा गुणाकार करणं अतिशय सोपं आहे. कसं सोपं आहे? बघा 512 गुणिले 10. मित्रांनो 512 लिहून घ्या, 10 वरचा फक्त एक शून्य द्या, उत्तर आलं. 8470, 8470 लिहून घ्या, 100 मध्ये 2 शून्य आहे, उत्तरामध्ये 2 शून्य द्या, गुणाकार झाला. 9642 गुणिले 1000, 9642 लिहून घ्या, 1000 वर 3 शून्य आहे, 3 शून्य द्या, उत्तर आलं. यानंतर 6644 गुणिले 10,000. मित्रांनो 6644 लिहून घ्या, यानंतर 10,000 मध्ये 4 शून्य आहेत, 1 2 3 4. मित्रांनो गुणाकार झाला. आणि पुढे आहे 906 गुणिले 100. तर मित्रांनो हा शेवटचा गुणाकार तुम्ही या ठिकाणी सोडवा, त्याची प्रॅक्टिस करा. यानंतर आणखी काही मित्रांनो आपल्याला पुढे नियम बघायचे आहेत, आणखी काही ट्रिक समजून घ्यायचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखी काही फळ्यावर दिसणारे गणित गुणाकार मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहेत. बघा या गुणाकारामध्ये काय आहे तर 9 गुणिले 0. मित्रांनो एक नियम समजून घ्या, शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं किंवा कोणत्याही संख्येने जर शून्याला गुणलं तर गुणाकार 0 येतो. हा सगळ्यात महत्वाचा नियम समजून घ्या. 0 गुणिले 9 मित्रांनो उत्तर येणार 0. आपला गुणाकार 0 आला. 0 या संख्येनं कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार येतो 0. मग 21 गुणिले 0 केलं तर उत्तर येणार 0. 644 गुणिले मित्रांनो 0 केलं तरी सुद्धा उत्तर आपलं 0 येणार. यानंतर आणखीन पुढे समजून घ्या, 812 गुणिले 1. मित्रांनो 1 या संख्येनं कोणत्याही संख्येला जर गुणलं तर गुणाकार तीच संख्या येतो. तीच संख्या म्हणजे काय? 812. 812 गुणिले 1 केलं तर मित्रांनो उत्तर येणार 812. 1 चा पाडा 2 पर्यंत म्हणा, 1 2 2, 1 1 1 आणि 1 8 8. पुन्हा 984 गुणिले 1 केलं तर मित्रांनो उत्तर येणार 984. त्यानंतर 666 गुणिले 1 केलं तर मित्रांनो गुणाकार किती येईल? तो गुणाकार तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. विद्यार्थी मित्रांनो आणखीन या टॉपिकमध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण वेळेअभावी किंवा कमी वेळेमुळं मी या ठिकाणी हा गुणाकार टॉपिक या ठिकाणी थांबवत आहे. यामध्ये आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल. हा गुणाकार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.